हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट आर द फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी. जे काही प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीच्या स्टेजमध्ये मदरच्या बॉडीमध्ये असे कोणकोणते चेंजेस होणार आहे का ज्या चेंजेसमुळे आपण त्यांना म्हणणार आहे फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आता हे जे काही चेंजेस होतात हे कशासाठी होणार आहे, जो काही फिटस आहे किंवा जो काही एम्ब्रिओ आहे या एम्ब्रिओला प्रॉपर डेव्हलपमेंट होण्यासाठी. म्हणजेच जे काही मदरची बॉडी आहे या मदरच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, अॅनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल आणि जे काही बायोकेमिकल चेंजेस आहे या चेंजेसमुळे काय होणार आहे, जो काही फिटस आहे या फिटसमध्ये प्रॉपर अडॅप्टेशन होणार आहे. हे प्रॉपर काय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे. जे काही फिटसची ग्रोथ असणार आहे, जी काही डेव्हलपमेंट असणार आहे, जी काही फिटसची नीड आहे, न्यूट्रिशनल नीड असेल किंवा अदर बायोकेमिकल ज्या काही नीड्स आहे या सगळ्या नीड्स काय केल्या जातात, फुलफिल केल्या जातात बाय द मदर. आणि त्या फुलफिल करण्यासाठी काय होतं, मदरच्या बॉडीमध्ये काही अडॅप्टेशन्स होतात. आणि हे जे काही अडॅप्टेशन असणार आहे या अडॅप्टेशन जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अडॅप्टेशन इन्क्लूड होतात. देयर इज अॅनाटॉमिकल अडॅप्टेशन, अॅनाटॉमिकल. देन नेक्स्ट असणार आहे फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल. म्हणजे असे अडॅप्टेशन जे काय असणार आहे अॅनाटॉमिकली ते ऑर्गन्स मध्ये काय करतात, चेंज करतात. अॅनाटॉमिकल चेंज म्हणजे कसा, तर अॅनाटॉमिकली त्याची जे काही साईज आणि शेप असणार आहे त्या ऑर्गन्स तो काय होतो, चेंज होतो. त्याला आपण म्हणणार आहे अॅनाटॉमिकल चेंज. देन नेक्स्ट फिजिओलॉजिकल. जर त्या ऑर्गनची साईज आणि शेप चेंज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही फिजिओलॉजी असणार आहे, जे काही फंक्शन्स असणार त्या ऑर्गनचे काय होतात, ते चेंज होतात. दॅट्स कॉल्ड एज अ फिजिओलॉजिकल चेंज ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आणि लास्ट वन इज अ बायोकेमिकल चेंज. बायोकेमिकल चेंज म्हणजे जे काही हार्मोन्स असेल किंवा जे काही सिक्रिशन्स आहे बॉडीचे हे काय होतात, ते चेंज होतात. दॅट्स कॉल्ड एज अ बायोकेमिकल चेंजेस ऑफ द बॉडी. बॉडीमध्ये काय होणार, हे तीन चेंजेस होणार आहे. आणि विथ द हेल्प ऑफ दिस चेंजेस, हे जे काही तीन चेंजेस आहे या चेंजेसच्या हेल्पने काय होणार आहे, जो काही एम्ब्रिओ आहे, जो काही फिटस आहे या फिटसची प्रॉपर डेव्हलपमेंट आपल्याला बघायला भेटणार आहे. आता हे जे काही चेंजेस होतात हे चेंजेस मेनली जे काही हार्मोन्समुळे होणार आहे त्या हार्मोन्सचं नाव आहे इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन म्हणजे या दोन हार्मोनमुळे काय होणार आहे, याचं पूर्ण अॅनाटॉमिकल आणि फिजिओलॉजिकल चेंज होणार आहे इन प्रेग्नंट जी काही मदर असणार आहे त्या प्रेग्नंट मदरच्या बॉडीमध्ये. जर आपण बघितलं तर हे जे काही हार्मोन आहे हे हार्मोन टोटल बॉडीवर जी काही सिस्टीम्स आहे या सिस्टीम्समध्ये चेंजेस करतात. आणि जर आपण बघितलं तर नंबर ऑफ सिस्टीम्स काय आहे यांनी काय होणार आहे, चेंज होणार आहे. नंबर ऑफ सिस्टमिक काय होणार आहे त्याच्यात चेंजेस. जर हे चेंजेस आपण बघितले तर फर्स्ट कोणती सिस्टीम असणार आहे का ज्या सिस्टीममध्ये काय होतं, हे फिजिओलॉजिकल चेंजेस आपल्याला बघायला भेटतात. तर फर्स्ट जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम असणार आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी काही सिस्टीम आहे फिमेलची, या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्याला चेंजेस बघायला भेटतात. जर आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा विचार केला तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे काही ऑर्गन्स इन्क्लूड असणार आहे ते ऑर्गन्स इन्क्लूड असून नंबर 1 असणार आहे वल्वा. नंबर 2 ज्या काही वजायनाचा पार्ट आहे वजायना. नेक्स्ट वन इज अ फॅलोपियन ट्यूब. देन युटेरस, जो काही युटेरसचा पार्ट आहे तो पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, इन्क्लूड असणार आहे. आणि लास्ट वन देयर इज अ ओव्हरीज. ज्या काही ओव्हरीज आहेत या ओव्हरीज पण काय असणार याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. आता जर आपण वल्वा बघितलं तर वल्वा काय असणार आहे, वल्वा इट मीन्स देयर इज अ एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. जो काही एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे फिमेलचा हा काय असतो, वल्वा आपण त्याला म्हणतो. हा जो काही एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट आहे याच्यामध्ये इन्क्लूड कोण कोण होणार आहे, लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, क्लायटोरिस असेल, फोर्चिट असेल आणि याच्यासोबतच जे काही वेस्टिब्युल्स आहे हे वेस्टिब्युल्स काय होतं याच्यामध्ये इन्क्लूड होतं. जर आपण बघितलं तर वल्वामध्ये काय चेंज होणार आहे, मेनली हा जो काही हार्मोन असणार आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हा काय करतो, इन ऑल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहे याच्यामध्ये काय करणार आहे, जो काही ब्लड सप्लाय असणार आहे ह्या ब्लड सप्लायला काय करतो, इन्क्रीज करतो. म्हणजे टोटल ह्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्समध्ये. आणि जर आपण इथे वल्वाचा विचार केला तर वल्वामध्ये काय होणार आहे, हा जो काही ब्लड सप्लाय असणार आहे हा काय होतो, इन्क्रीज होतो. आणि ड्यू टू दॅट इन्क्रीज ब्लड सप्लाय इथे काय होणार आहे, एडेमॅटस फॉर्मेशन होणार आहे. एडेमॅटस फॉर्मेशन म्हणजे जो काही वल्वा असणार आहे हा वल्वा काय होतो, एडेमॅटस फॉर्म होतो. एडेमॅटस इट मीन्स स्वेलिंग असणार त्याच्यावरती. आणि हा जो काही स्वेलिंग आहे ही का होणार आहे, कारण जर ब्लड सप्लाय इन्क्रीज होत असेल त्या ठिकाणी काय होणार आहे, तिथलं जो काही ऑर्गन असणार आहे याच्यामध्ये जो काही ब्लडची अमाऊंट आहे ही ब्लडची अमाऊंट काय होते, इन्क्रीज होते. आणि जर ब्लडची अमाऊंट इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जी काही परमियाबिलिटी आहे, परमियाबिलिटी ऑफ जो काही व्हेजल्स आहे या परमियाबिलिटी ऑफ व्हेजल्स काय होणार आहे, लीक होणार आहे किंवा ती परमियाबिलिटी इन्क्रीज होणार आहे. जर ती परमियाबिलिटी इन्क्रीज होत असेल तर तिथून जे काही फ्लुइड लीक होणार आहे, त्या ज्या काही व्हेजल्स आहे या व्हेजल्स मधून जे काही फ्लुइड आहे ते काय होतं, लीक होतं. आणि ते कुठे ट्रान्सफर होणार आहे, एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये.
जे काही एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड काय होणार आहे त्यांनी इन्क्रीज होणार आहे आणि ड्यू टू दॅट जे काही स्वेलिंग आहे किंवा जो काही एडेमॅटस फॉर्मेशन आहे ते एडेमॅटस फॉर्मेशन काय दिसणार आपल्याला वल्वामध्ये प्रेझेंट दिसणार. आता जर आपण बघितलं तर इथं ब्लड सप्लाय जर इन्क्रीज होतोय म्हणजे टोटल नंबर ऑफ ब्लड काय होतं तर इन्क्रीज होतं, तर त्या कंडिशनमध्ये जो काही कलर आहे वल्वाचा तो पण काय होणार आहे चेंज होणार आहे. म्हणजेच तिथं काय होणार आहे जो काही नॉर्मल कलर आहे तो नॉर्मल कलर नसताना तिथं होणार आहे डिस्कलरेशन. म्हणजे जो काही वल्वा आहे तो काय होणार आहे डिस्कलरेशन होणार. जर डिस्कलरेशन आपण बघितलं तर त्या कंडिशनमध्ये तो एकतर ब्ल्यूइश कलरचा असेल किंवा देरीचा जो काही पर्पल कलर असतो पर्पलिश कलरचा तो होऊ शकतो. म्हणजेच डिस्कलरेशन ऑफ दी वल्वा तिथे प्रेझेंट असणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर जो काही लेबिया मेजर आणि लेबिया मायनरचा पार्ट असणार आहे वल्वामध्ये तर काय होणार आहे इथं ऑलरेडी परमिएबिलिटी इन्क्रीज झाली, स्वेलिंग इथं डेव्हलप झालेली आहे. जर स्वेलिंग डेव्हलप होत असेल तर त्या कंडिशनला जो काही पार्ट असणार आहे लेबिया मेजर आणि लेबिया मायनर तो काय होतो रिट्रॅक्ट होतो. म्हणजे काय पार्ट्स आहे ते पार्ट्स काय होणार आहे रिट्रॅक्ट होणार आहे. आता हे जे पार्ट रिट्रॅक्ट झाले तर लेबिया मेजोरा आणि लेबिया मायनोरा जो काही पार्ट आहे हा काय होणार आहे रिट्रॅक्ट होणार आहे आणि लेबिया मेजोरा जर रिट्रॅक्ट होत असेल तर लेबिया मायनोरा काय होणार टोटली एक्सपोज होणार आहे आणि लेबिया मायनोराची जर लिप्स एक्सपोज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जी काही साईज ऑफ द लेबिया मेजोरा आणि मायनोरा ही काय झालेली दिसते आपल्याला इन्क्रीज झालेली दिसते. म्हणजेच काय का जो काय झाला ॲनाटॉमिकल चेंज झाला सिम्पलमध्ये का जी काही साईज ऑफ द लेबिया मेजोरा अँड मायनोरा आहे वल्वा आहे ती काय झालेली टोटली इन्क्रीज झालेली. दॅट्स आर दी चेंजेस इन अ वल्वा किंवा एक्स्टर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आता देन नेक्स्ट वन देर इज अ वजायना. जर आपण वजायनाचा विचार केला वजायना काय जो काही वल्वाचा पार्ट आहे वल्वाच्या पार्टच्या नंतर काय येतो इंटरनल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये वजायना इन्क्लूड आहे. वजायना ही सिम्पली कॉल्ड एज बर्थ कॅनल, त्याला आपण बर्थ कॅनल पण म्हणतो. आता जो ट्युब्युलर स्ट्रक्चर असणार आहे या ट्युब्युलर स्ट्रक्चर मध्ये काय चेंजेस होतात तर ॲज लाईक एडेमॅटस इन अ वल्वा त्यासारखाच काय असणार आहे तो एडेमॅटस असणार आहे. म्हणजे तिथं पण काय असणार आहे स्वेलिंग असणार आहे. वाय स्वेलिंग ड्यू टू देर इज अ एक्सेसिव्ह ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय काय होणार आहे एक्स्ट्रा होणार आहे. आता ब्लड सप्लाय जर जास्त होत असेल तर त्या जी काही स्टेज असते त्याला आपण काय म्हणणार आहे हायपर एमिक. हायपर एमिक जे काही हायपर एमिक वर्ड आहे हायपर एमिक वर्ड शो करतो देर इज अ इन्क्रीज ब्लड सप्लाय. ज्या वेळेला ब्लड सप्लाय हाय होणार आहे तर त्यावेळेला काय होणार आहे इथे एडेमॅटस फॉर्मेशन होणार आहे. त्याच्यासोबतच जे काही वजायनाचे पार्ट आहे ह्या वजायनाच्या पार्टमध्ये काय होतं हायपरट्रॉपी. हायपरट्रॉफी म्हणजे काय हायपरट्रॉफी इट मीन्स देर इज अ इन्क्रीज इन अ साईज. जी काही साईज आहे वजायनाची ती काय होते इन्क्रीज होते. म्हणजेच काय तर जे काही वजायनाचे लेअर असणार आहे वजायनाचा जो काही सेल्स आहे या वजायनाच्या सेल्समध्ये काय होणार आहे हायपरट्रॉफी होणार आहे त्यांची साईज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे जे काही वजायनाच्या सेल्स आहे या वजायनाच्या सेल्समध्ये काय होणार आहे प्रॉलिफरेशन. प्रॉलिफरेशन इन अ सेल्स. ज्या काही सेल्स आहे या सेल्समध्ये काय दिसतं आपल्याला प्रॉलिफरेशन दिसतं. प्रॉलिफरेशन इट मीन्स देर इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ दी वजायनल सेल्स. ज्या काही वजायनल सेल्स आहे या वजायनल सेल्सचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. आता हे सगळं कशामुळे होणार आहे तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन. जे काही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे या हार्मोन्समुळे काय होणार आहे ते प्रेझेंट असणार आहे. आता इथं सिम्पलमध्ये काय होणार आहे जर हायपर इमिक इट मीन्स ब्लड सप्लाय इन्क्रीज झाला तर ड्यू टू दॅट जो काही वजायना ह्या वजायनाचा कलर सुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे आणि ती वजायना बिकम ब्ल्यूइश इन अ कलर. ब्ल्यूइश इन कलर त्याचा जो काही कलर असणार आहे तो ब्ल्यूइश होणार आहे. आता इथं काय आहे का जो काही वजायना हा ब्ल्यूइश कलरचाच आहे पण जर आपण काही बुक्स बघितले काही बुक्स होणार तो काय दिसतो आपल्याला व्हायलेट इन कलर. काही बुक सांगतात की तो काय व्हायलेट कलरचा आहे आणि दिस ब्ल्यूइश कलरेशन ऑफ द वजायना ऑर दिस व्हायलेट कलरेशन ऑफ द वजायना दॅट्स कॉल्ड ॲज अ चॅडविक साइन. यालाच आपण काय म्हणणार आहे चॅडविक साइन. त्याला आपण चॅडविक साइन म्हणतो. आता हा जो काही कलर आहे हा कलर कशामुळे असणार आहे ड्यू टू देर इज अ इन्क्रीज ब्लड सप्लाय. ज्या काही ब्लड सप्लाय तो काय होतो इन्क्रीज होतो. याच्यासोबतच ज्या काही त्याच्या कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे वजायनाच्या हे आपण काय होणार आहे लूज होणार आहे. दॅट मीन्स लुझनिंग ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आता कनेक्टिव्ह टिश्यू कशा लूज होणार आहे तर जो काही कनेक्टिव्ह टिश्यू असणार आहे वजायनाच्या काय करतात जो काही वजायनाचा कॅनल आहे या वजायनाच्या कॅनलला प्रॉपरली कनेक्ट करून ठेवणार आहे आणि ते काय होतात ते लूज होतात. फॉर देर इज अ बर्थ जे काही बर्थ असणार आहे किंवा डिलिव्हरीचं प्रिपरेशन असणार आहे त्यासाठी ज्या काही कनेक्टिव्ह टिश्यू या काय होतात लूज होत चालतात एकदम लुझनिंग होणार त्यांचं. जेणेकरून काय होणार आहे जो काही वजायनाचं डायलेटेशन असणार आहे हे प्रॉपरली होणार आहे आणि जर प्रॉपर डायलेटेशन होत असेल तर त्या ठिकाणावरून काय जो बर्थ कॅनल आहे त्या बर्थ कॅनलमधून काय होणार आहे देर इज एक्सपल्शन ऑफ द फिटस. जो काही फिटस आहे त्या फिटसची प्रॉपर डिलिव्हरी होण्यासाठी ते काय करणार आहे लूज होत चालणार आहे. याच्यासोबतच काय होणार आहे ज्या काही स्मूथ मसल्स असतात वजायनाच्या या स्मूथ मसल्स काय होणार आहे डेव्हलप होणार आहे. स्मूथ मसल्स काय होणार आहे डेव्हलप होणार आहे किंवा स्मूथ मसल्सचं हायपरट्रॉफी आपण म्हणतो त्याला.
म्हणजे जो काही स्मूथ मसल्स आहे या स्मूथ मसलमध्ये काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे, किंवा जे काही स्मूथ मसल आहे या स्मूथ मसलमध्ये टोटल नंबर ऑफ सेल इन्क्रीज न होताच फक्त काय जो काही साईज आहे त्या साईज काय होणार त्याची इन्क्रीज होणार आहे. अँड ड्यू टू दॅट साईज जो काही वजन असणार आहे हा वजन आपल्याला कसं दिसणार आहे, स्मूथ इन नेचर. जर आपण वजायना बघितला तर वजायनाचं जे काही नेचर असणार आहे ते कसं दिसणार आहे आपल्याला, स्मूथ नेचरचं आपल्याला वजायना दिसू शकतो. देन नेक्स्ट आता वजायनामध्ये जर आपण बघितलं की जो काही एडेमॅटस आहे आणि एक्सेसिव्ह ब्लड सप्लाय त्याला झालेलं आहे आणि तिचं काय झालेलं आहे, जे काही सेल्स आहे वजायनाचे ते काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेले आहे. जर ते सेल इन्क्रीज झाले याचा अर्थ काय, वजायनाचं जे काही फंक्शन आहे ते फंक्शन पण काय झालं, इन्क्रीज झालं. आणि वजायनाचं फंक्शन काय असतं, तर इज सिक्रेशन ऑफ म्युकस मेम्ब्रेन. जो काही म्युकस मेम्ब्रेन आहे हा म्युकस मेम्ब्रेन काय करणार तो सिक्रेट करणार, म्हणजे जे काही म्युकस आहे हे म्युकस काय झालं, इन्क्रीज झालं. आता जर हे म्युकस सिक्रेशन जर इन्क्रीज होत असेल तर म्युकस सिक्रेशन जर एक्सेसिव्ह झालं त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही एक्सेसिव्ह सिक्रेशन असणार आहे हे काय होणार आहे, एक्सपेल आउट होणार आहे फ्रॉम दर इज वजायना इनटू दर इज एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन मध्ये जर येत असेल तर दॅट्स कॉल्ड ॲज अ ल्युकोरिया. त्यालाच आपण म्हणणार आहे ल्युकोरिया. ल्युकोरिया म्हणजे काय, जे काय असणार आहे व्हाईट वजायनल डिस्चार्ज असणार आहे, ते एकदम थिक असतं, व्हाईट असतं आणि नॉन डिस्कम्फर्टेबल असतं. म्हणजे मदरला ते डिस्कम्फर्ट करणार नाहीये. आणि ते जे डिस्चार्ज असणार आहे त्या डिस्चार्जमुळे काय होणार आहे, जे काही एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे जो काही वजायना असणार आहे याच्यामध्ये काय असणार आहे, मॉइस्टनेस. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही वजायना आहे ह्या वजायनाचा ड्रायनेस आणि एक्सटर्नल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा ड्रायनेस काय होणार आहे, टोटली प्रिव्हेंट होणार आहे. जर आपण बघितलं तर जो काही वजायनल वॉल्स आहे या वजायनल वॉल्समध्ये काय होणार आहे, अजून डिपोजिशन होणार आहे. कशाचं डिपोजिशन होणार आहे, तर ग्लायकोजन. हा जो काही प्रोडक्ट आहे या ग्लायकोजनचं काय होणार आहे, टोटली डिपोजिशन होणार आहे. आता वजायनल वॉलमध्ये एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये ज्या वेळेला ग्लायकोजन डिपॉझिट होतो त्यावेळेला या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन केलं जातं इंटू लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड. आणि हे जे काही कन्व्हर्जन असणार आहे ग्लायकोजन इज कन्वर्टेड इंटू दर इज लॅक्टिक ऍसिड. हे कशामुळे होणार आहे, जे काही लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे या लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियामुळे. लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया, हे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया काय करतात, हा जो काही ग्लायकोजन आहे ह्या ग्लायकोजनचं कन्वर्जन करतात इंटू लॅक्टिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ दर इज अ लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. आणि जो काही ऍसिड आहे हा ऍसिड काय करणार नाही, जी काही ऍसिडिटी असणार आहे वजायनाची ती काय करतो, इन्क्रीज करतो. म्हणजेच काय, जो काही पीएच असणार आहे वजायनाचा हा पीएच काय होतो, रिड्यूस होत चालतो. म्हणजेच काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जो काही नॉर्मल पीएच आहे या नॉर्मल पीएच पेक्षा पण तो काय होणार, रिड्यूस होणार आहे. आणि हा रिड्यूस झाल्यानंतर काय होणार आहे, जो काही बॅक्टेरियाची ससेप्टिबिलिटी आहे ही डिक्रीज केली जाणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया काय होणार आहे, डायरेक्टली किल केलं जाणार आहे. जेणेकरून काय होणार नाही, जे काही वजायनल इन्फेक्शन्स आहे हे वजायनल इन्फेक्शन होणार नाहीये, जो काही बेबी असेल त्या बेबीला आणि जो काही मदर आहे त्या मदरला. जेणेकरून जे काही रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टचे इन्फेक्शन असणार आहे हे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टचे इन्फेक्शन काय केलं जातात, प्रिव्हेंट केलं जातात. आता जर आपण बघितलं तर हे जे काही सिक्रेशन असणार आहे सिक्रेशन काय होतं, ते इन्क्रीज होत होतं. आणि हा जो काही वजन आहे या वजनामध्ये एवढी सगळी काय दिसणार आपल्याला चेंजेस दिसणार. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे चॅडविक साइन. त्याच्यामध्ये काय होतं, व्हायोलेट डिस्कलरेशन ऑफ देर इज अ वजायना. देन नेक्स्ट असणार आहे देर इज अ फॅलोपियन ट्यूब. जर आपण फॅलोपियन ट्यूबचा विचार केला तर फॅलोपियन ट्यूब मध्ये काय असणार आहे, ज्या काही सेल्स आहे त्या सेल्स मध्ये काय होणार आहे, फ्लॅटनिंग आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच फ्लॅटनिंग ऑफ दी सेल. आता या जे सेल्स आहे या फ्लॅटनिंग कसे दिसणार आहे, तर या सेल्स आहे या सेल्सचं फंक्शन जे काही असणार आहे, जे काही सिलिया आहे त्याच्यावरचा हा सिलिया काय होतो, नॉर्मली डिसअपियर होतो. म्हणजेच जे काही एकदा इम्प्लांटेशन इनसाइड देर इज युटरस जर झालं तर त्या कंडिशनच्या नंतर जे काही फंक्शन असणार आहे फॅलोपियन ट्यूबचं हे फंक्शन काय केलं जातं, स्टॉप केलं जातं. आणि ड्यू टू दॅट स्टॉपेज ऑफ दी फंक्शन हे जे काही सेल्स असणार आहे एंडोमेट्रियल जे काही वजनाच्या इनसाइड असलेल्या सेल्स आहे या सेल्स काय होतात, त्यांचं फंक्शन पूर्ण फ्लॅटनिंग होतं. म्हणजे काही फॅलोपियन ट्यूब आहे या फॅलोपियन ट्यूब रेस्टिंग पोझिशन मध्ये जातात. त्याच्यासोबतच जर आपण बघितलं तर ह्या जो काही फॅलोपियन ट्यूब आहे या फॅलोपियन ट्यूब अटॅक असतात कशाला, तर युटरसला. आणि हा जो काही युटरस आहे हा युटरस काय होत चालतो, त्याची साईज इन्क्रीज होत चालते. म्हणजे तो काही स्पेरिकल होत चालणार आहे. आणि जर ज्या वेळेला तो स्पेरिकल होतो तर नॉर्मली ज्या काही फॅलोपियन ट्यूब्स या फॅलोपियन ट्यूब्स कुठे प्रेझेंट असणार आहे, ॲट देर इज अ जो काही सुपेरियर पोझिशन असणार युटरसची ते सुपेरियर पोझिशनला. देन ज्या वेळेला हा युटरस साईजनी इन्क्रीज होतो त्या कंडिशनला काय होणार आहे, जो काही फॅलोपियन ट्यूब्स आहे या फॅलोपियन ट्यूब्स आपल्याला काय दिसतात, इलॉंगेटेड दिसतात, स्ट्रेच झालेले दिसतात. सिंपल. म्हणजे काय, त्याच्या काही फॅलोपियन ट्यूब्स आहे या फॅलोपियन ट्यूब्स मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, स्ट्रेचिंग किंवा इलॉंगेशन दिसणार आहे. याच्यासोबतच आपल्याला त्या फॅलोपियन ट्यूब जर आपण आतमधला एरिया बघितला त्या आतमधल्या एरियामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, जो काही डेसिड्युअल रिॲक्शन असतात त्या डेसिड्युअल रिॲक्शन्स.
आता डेसिड्युअल रिएक्शन म्हणजे काय, जसं की एंडोमेट्रियल लाइनिंग मध्ये डेसिड्युआ फॉर्मेशन असणारे, त्याच डेसिड्युआ फॉर्मेशन म्हणजे जे काही लोब्युल्स फॉर्म झालेले किंवा एक्सेसिव्ह ग्रोथ झालेली, तीच ग्रोथ काय दिसणार आहे आपल्याला, ज्या काही फॅलोपियन ट्यूब्स आहे या फॅलोपियन ट्यूब्स मध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे, त्याला आपण म्हणणार आहे डेसिड्युअल रिएक्शन. आणि हा जो काही फॅलोपियन ट्यूब्स आहे या फॅलोपियन ट्यूब्स मध्ये काय होणार आहे, हायपरट्रॉपियलचं म्हणजे जे काही सेल्स आहे या सेल्स मध्ये काय होणार आहे, जी काही साईज आहे ती साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, म्हणजे हायपरट्रॉपी ऑफ फॅलोपियन ट्यूब्स. ज्या काय फॅलोपियन ट्यूब्स आहे या फॅलोपियन ट्यूबची साईजची काय होणार आहे, हायपरट्रॉपी होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे ज्या काही युट्रस आहे तो युट्रस. आता हा जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये काय होता, मेजर पोर्शन मध्ये चेंजेस होणार आहे. आता जर आपण मेजर पोर्शन मध्ये चेंजेस बघितले तर जो काही फिटस आहे किंवा जो काही एम्ब्रिओ आहे या एम्ब्रिओचं जे काही फॉर्मेशन असणार आहे हे टोटल कुठं होणार आहे, इनसाइड देर इज अ युट्रस. आणि जर युट्रसमध्ये ते टोटल होणार आहे डेव्हलपमेंट, तर त्या कंडिशनमध्ये जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये मेजर चेंजेस होणं गरजेचं आहे. जर आपण युट्रसचं बघितलं तर युट्रसमध्ये काय असणार आहे, जो काही युट्रसचा साईज शेप असणार आहे तो चेंज होणार आहे. त्याच्यासोबतच जे काही युट्रसचे लेअर आहे एंडोमेट्रियल असेल किंवा मायोमेट्रियल असेल याच्यामध्ये पण काय होतात, चेंजेस होतात. आता जर आपण विचार केला सिम्पली युट्रसचा, तर युट्रस काय असणार आहे, नॉर्मली जो काही पिरिफॉर्म शेप असतो त्याचा शेप कसा असणार आहे, पिरिफॉर्म. म्हणजे असा इन्व्हर्टेड ट्रायंगल लाईक त्याचा शेप असतो. हा ट्रायंगल लाईक शेप काय होतो, त्याचा चेंज होतो आणि तो बनतो स्पेरिकल शेपमध्ये. म्हणजे टोटल काय असणार आहे, असा स्पेरिकल आपल्याला युट्रस दिसतो, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, जो काही फिटस आहे हा फिटस काय होणार आहे, डेव्हलप होणार आहे. आणि हा जो काही स्पेरिकल शेप आहे हा स्पेरिकल शेप काय करतो, डिपेंड करतो, म्हणजे जसे की डेव्हलपमेंट ऑफ दी फिटस होणार आहे त्या कंडिशनमध्ये तो काय होतो, ग्रो होत चालतो. म्हणजे पहिले तो ग्लोबुलर शेपचा असणार आहे, देन ओव्हॉइड शेपचा होणार आहे आणि आफ्टर दॅट तो होणार आहे स्पेरिकल शेपचा. म्हणजे पूर्ण काय दिसणार आहे आपल्याला, गोल सर्क्युलर काय दिसणार आपल्याला युट्रस दिसणार आहे. हा काय होतो, त्याच्यामध्ये सगळ्यात मेजर चेंज होतो. त्याच्यासोबतच जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये काय होणार आहे, हायपरट्रॉपी अँड हायपरप्लासिया. हायपरट्रॉपी म्हणजे काय, देयर इज अ इन्क्रीजिंग दी साईज ऑफ सेल. जे काही साईज ऑफ सेल आहे ही साईज ऑफ सेल काय होणार युट्रसमध्ये, इन्क्रीज होणार आहे. याच्यासोबतच जो काही हायपरप्लासिया होणार आहे, म्हणजे जो काही नंबर ऑफ सेल्स आहे युट्रस या नंबर ऑफ सेल्स काय होतात, इन्क्रीज होतात. अँड ड्यू टू दॅट या हायपरट्रॉपी आणि हायपरप्लासियामुळे जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये काय होणार आहे, जो काही टोटल त्याचं वेट असणार आहे हे वेटरमध्ये पण चेंजेस होतात. जी काही कपॅसिटी आहे युट्रसची ही पण काय होते, चेंज होते. आणि जी काही साईज असणार आहे ही साईज पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. जर आपण विचार केला तर जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये काय ग्रो होणार आहे, तर प्लासेंटा ग्रो होणार आहे. जो काही फिटस आहे तो फिटस ग्रो होणार आहे. त्याच्यासोबतच जो काही एमनियोटिक फ्लुइड असणार आहे सराउंडेड जो काही फिटस आहे त्याच्या साईडने जे काही फ्लुइड असतं त्याला आपण एमनियोटिक फ्लुइड म्हणतो. हे फ्लुइड पण काय असणार आहे, डेव्हलप होणार आहे, सिक्रेट होणार आहे. आणि हे फ्लुइड काय केलं जातं, चेंज केलं जातं, रिप्लेस केलं जातं. आता हे एवढं सगळं काय होतं, युट्रसच्या आतमध्ये काय होणार आहे, ग्रो होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही युट्रसची साईज आहे ही काय होत चालते, चेंज होत जाते. आता ही जी काही युट्रसची साईज आहे पिरिफॉर्म साईजवरून डायरेक्ट तो स्पेरिकल साईजमध्ये होतो. हे टोटली कशावर डिपेंड असणार आहे, इट्स टोटली डिपेंड्स ऑन जो काही फिटलची डेव्हलपमेंट आहे या फिटसच्या डेव्हलपमेंटवरती काय असणार ते डिपेंड असणार आहे. जर आपण या ठिकाणी युट्रसच्या लेंथची विचार केला तर युट्रसची जी काही लेंथ आहे ही लेंथ किती असणार आहे, नॉर्मली ती असते अबाउट देर इज अ 7.5 सेंटीमीटर लॉंग. आणि इन अ प्रेग्नंट युट्रस, जर प्रेग्नंट युट्रसमध्ये आपण जर त्याचा विचार केला तर ती अबाउट 35 सेंटीमीटर पर्यंत बनते. म्हणजे विचार करा 7.5 पासून ती काय होते, इन्क्रीज होते अप टू देर इज अ 35 सेंटीमीटर, म्हणजे 35 सेंटीमीटर पर्यंत काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. याच्यासोबतच जर आपण युट्रसच्या कपॅसिटीचा विचार केला, कॅपॅसिटी म्हणजेच काय, व्हॉल्यूम, जे काही व्हॉल्यूम असणार आहे ती किती असतं, अबाउट 80 to 200 ml. 80 ते 200 ml काय असते, नॉर्मल त्याची कॅपॅसिटी असते, म्हणजे नॉन प्रेग्नंट युट्रसची. आणि तेच व्हॉल्यूम किती होतं, मोर दॅन 1000 ml. मोर दॅन 1000 ml पर्यंत काय होऊ शकतं, जे काही युट्रसची साईज आहे या साईजची कॅपॅसिटी होऊ शकते. त्याच्यामध्ये काय होतं, तेवढं फ्लुइड ते काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. एवढं युट्रसचं काय असणार आहे, साईज इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे देयर इज अ विड्थ. विड्थचा जर विचार केला तर नॉर्मली नॉन प्रेग्नंट युट्रस असणार आहे 5 सेंटीमीटर लॉंग. आणि जर आपण प्रेग्नंट युट्रसचा विचार केला तर प्रेग्नंट युट्रस अबाउट बनतं 24 सेंटीमीटर लॉंग. म्हणजे 24 सेंटीमीटर एवढी काय असू शकते, त्याची विड्थ असू शकते. कारण काय का जो काही फिटस आहे हा फिटस काय करतो, इथे ग्रो करतोय आणि ग्रो केल्यानंतर जी काही साईज आहे ही साईज काय होते, इन्क्रीज होते युट्रसची. देन नेक्स्ट जर आपण वेट बघितलं युट्रसचं, नॉर्मल नॉन प्रेग्नंट युट्रस असतं अबाउट 60 ग्रॅम पर्यंत. आणि जे काही प्रेग्नंट युट्रस असणार आहे या प्रेग्नंट युट्रस जर आपण वेट केलं तर ते असणार आहे अबाउट 1000 ग्रॅम.
1000 ग्रॅम म्हणजेच काय 1 kg पर्यंत त्याचं काय होतं इन्क्रीज होते. आता नॉर्मली जर आपण याची पोझिशन बघितली तर जी काही युट्रस आहे या युट्रसची पोझिशन काय असणार आहे इन देअर इज अ पेल्विक कॅव्हिटी. नॉन प्रेग्नंट युट्रस कुठं असतो पेल्विक कॅव्हिटीमध्ये. पण जर आपण तो प्रेग्नंट युट्रसचा विचार केला तर जो काही प्रेग्नंट युट्रस आहे हा अप टू काय असणार आहे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये काय होणार आहे पास होणार आहे, कारण देअर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दी फिटस. त्याच्यासोबतच जर आपण याचा शेपचा विचार केला हा झाला पूर्ण त्याचा स्ट्रक्चर ॲनाटॉमिकल काय काय चेंजेस होतो. त्याच्यासोबतच जर आपण शेप बघितला तर तो काय आहे नॉर्मली पिरिफॉर्म आहे, नंतर काय होतं स्पेरिकल शेपचा होतो. जर आपण बघितला तो जर 12 वीक मध्ये जर आपण बघितलं तर हा 12 वीक मध्ये काय असणार आहे ग्लोबुलर शेपचा असणार आहे, म्हणजे एक ग्लोब लाईक एग लाईक काय असणार याचं स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे. आणि जो काही अप्पर पार्ट असणार आहे या अप्पर पार्टमध्ये काय असणार आहे जो काही डेव्हलपिंग फिटस आहे हा डेव्हलपिंग फिटस काय असणार ते प्रेझेंट असणार आहे. जो काही लोअर पार्ट असेल युट्रसचा तो काय असणार आहे टोटली सॉफ्ट असणार आहे. म्हणजेच जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये काय असणार आहे जो काही अप्पर पोर्शन आहे या अप्पर पोर्शन मध्ये इम्प्लांटेड फिटस असणार आहे. आणि या इम्प्लांटेड फिटस नंतर इथला जो काही पोर्शन हा काय असतो फर्म असतो, हार्ड असतो, ग्लोबुलर असतो. आणि जो काही लोअर पोर्शन आहे हा लोअर पोर्शन म्हणजे कोणता इस्थमस आणि जो काही सर्व्हिसचा पोर्शन आहे युट्रसचा तो काय असणार आहे सॉफ्ट असणार आहे. आणि दॅट्स कंडिशन कॉल्ड एज अ हेगार्स साइन. त्याला आपण काय म्हणतो हेगार्स साइन. आता याच्यासोबतच काय होणार आहे जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये डेव्हलपमेंट होणार आहे दोन गोष्टीच, म्हणजे जो काही अप्पर युट्राइन सेगमेंट आहे तो आणि जो काही लोअर युट्राइन सेगमेंट आहे तो. आता जो काही अप्पर युट्राइन सेगमेंट हा कशाने म्हणतो जो काही फंडसचा पार्ट आहे म्हणजे जो काही डोम शेप पार्ट असणार युट्रसचा त्या डोम शेप पार्टने काय म्हणणार आहे युट्रसचा फर्स्ट पार्ट त्यासोबतच काय असणार जो काही बॉडी ऑफ द युट्रस आहे या दोन पार्ट मिळून काय म्हणणार आहे जो काही युट्रसचा अप्पर सेगमेंट ऑफ द युट्रस आहे तो बनणार आहे. त्याच्यासोबतच जो काही लोअर सेगमेंट ऑफ द युट्रस आहे हा कशाने बनणार आहे जो काही युट्रसचा इस्थमसचा पार्ट आहे तो आणि जो काही लोअर पोर्शन असणार आहे सर्विक्सचा तो सर्विक्स, म्हणजे या दोन पोर्शन काय बनणार आहे लोअर युट्राइन सेगमेंटची डेव्हलपमेंट होणार आहे. आणि हे जे काही दोन युट्राइन सेगमेंट आहे या दोन युट्राइन सेगमेंटमध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर याच्यामध्ये काय होणार आहे एक लाईन ऑफ मार्केशन दिसतं आपल्याला, म्हणजे तिथून काय होणार आहे अप्पर युट्राइन सेगमेंट आणि लोअर युट्राइन सेगमेंट काय करू शकतो आपण डिफरन्शिएट करू शकतो किंवा ते समजून घेऊ शकतो. देन हा जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये काय होणार आहे त्याचा ज्या वेळेला आपण 30 वीक्समध्ये जर आपण बघितलं त्याचा शेप तर त्या शेपमध्ये काय होतो जो काही युट्रस आहे हा युट्रस आपल्याला ओवाइड शेप मध्ये दिसतो, म्हणजे तो काय असणार आहे ओवाइडल शेप मध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि जो काही लास्ट बघतो आपण आफ्टर देअर इज अ 36 वीक त्याच्यानंतर आपण जर बघितला तर युट्रस काय असणार आहे आपल्याला दिसतो टोटली स्पेरिकल इन शेप मध्ये, म्हणजे तो काय ग्लोबुलर शेप पासून स्पेरिकल शेप मध्ये काय होतो चेंज होत चालतो ऑन. आणि हे काय असणार आहे डिपेंड असणार आहे कशावरती ऑन देअर इज अ डेव्हलपमेंट ऑफ दी फिटस, जो काही फिटस आहे या फिटसच्या डेव्हलपमेंट वरती. देन जर आपण या युट्रसच्या मसल्स बघितल्या तर युट्रसच्या मसल्स मध्ये पण काय होणार आहे चेंजेस होणार आहे. म्हणजे युट्रस मध्ये काय असतात 3 टाइपच्या मसल्स असणार आहे. त्या मसल्स मध्ये जर आपण बघितलं तर जे काही अप्पर मोस्ट लेअर असणार आहे तोच काय असणार आहे लॉन्जिट्युडनल मसल्स, त्या अशा लॉन्जिट्युडनल काय असणार आहे प्रेझेंट असणार आहे. जर आपण सेकंड वन मसल बघितला इंटरमिडिएट मसल तर इंटरमिडिएट मसल काय असणार अशा क्रिस क्रॉस प्रेझेंटली असणार आहे. त्याच काय करतात फिगर ऑफ 8चं स्ट्रक्चर फॉर्म करतात. आज जर आपण बघितला इझिली तर हा जो काही फिगर आहे हा फिगर कसा शो करणार आहे दॅट इज लाईक अ 8, म्हणजे 8 सारखं काय असणार आहे ते स्ट्रक्चर बनणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे फिगर ऑफ 8चं स्ट्रक्चर असणार आहे की ती काय अरेंजमेंट आहे. देन जे काही इनर मोस्ट लेअर असतो इनर मोस्ट जो काही मसल लेअर आहे हा इनर मोस्ट मसल लेअर कशाने फॉर्म झालेला असतो बाय दॅट इज अ सर्क्युलर मसल्स, म्हणजे सर्क्युलर असे थ्रेड्स असतात या सर्क्युलर मसल्सने काय बनलेला असणार आहे तो इनर मोस्ट लेअर बनलेला असणार आहे. म्हणजे जो काही मायोमेट्रियमचा पार्ट आहे या मायोमेट्रियमच्या पार्टमध्ये अप्पर जो काही पार्ट आहे हा काय असणार आहे लॉन्जिट्युडनल मसल असणार आहे. इनर जो पार्ट असणार आहे म्हणजे एकदम इनर मोस्ट तो असणार आहे सर्क्युलर. आणि जो काही इंटरमिडिएट पार्ट असणार दोघांच्यामध्ये दॅट्स कॉल्ड ॲज अ त्याला आपण म्हणणार आहे इंटरमिडिएट पार्ट तो काय असणार आहे फिगर ऑफ 8ने बनलेला असणार आहे. आणि तो जो काही पार्ट आहे तो पार्ट काय असतो स्ट्रॉंगेस्ट पार्ट असणार आहे. त्या स्ट्रॉंगेस्ट पार्ट पासून काय होणार आहे जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे या कॉन्ट्रॅक्शनसाठी तो काय करतो हेल्प करतो. आणि जो काही सर्क्युलरचे जे काही मसल्स आहे या सर्क्युलर मसल काय फॉर्म करतात जो काही इंटरनल ऑस ऑफ दी सर्व्हिस असणार आहे या इंटरनल ऑस ऑफ दी सर्व्हिससाठी काय करतात ते हेल्प करतात. आता इंटरनल ऑस ऑफ दी सर्व्हिस काय असणार आहे जो काही युट्रस आहे या युट्रसचा लोअर पोर्शन आपण बघतो त्यालाच आपण सर्व्हिक्स म्हणणार आहे. आणि हा जो काही सर्व्हिक्स आहे या सर्व्हिक्सला आपल्याला असे 2 फोल्ड्स आपल्याला दिसतात. आणि हे जे काही 2 नॅरो पोर्शन्स आहेत या नॅरो पोर्शनला आपण म्हणतो ऑस ऑफ दी सर्व्हिस. हा जो काही इंटरनल पार्ट असतो दॅट्स कॉल्ड ॲज अ इंटरनल ऑस ऑफ दी सर्व्हिस. आणि हा जो काही एक्सटर्नल पार्ट असणार आहे हा काय असणार आहे एक्सटर्नल ऑस ऑफ दी सर्व्हिस. हे काय करतात हे कॉम्पॅक्ट होतात टोटली. आणि हे कॉम्पॅक्ट झाल्यानंतर जो काही प्रेग्नन्सी आहे ही प्रेग्नन्सी काय होते टोटली होल्ड होते किंवा त्याच्या पोझिशनला तो काय असतो फिटस प्रेझेंट असतो. देन आपण जर बघितलं तर ज्या काही मसल्स या मसल्समध्ये काय होणार आहे हायपरट्रॉफी आणि दी हायपरप्लासिया. त्याच्यामध्ये हायपरट्रॉफी होते हायपरप्लासिया होते. आता
हायपरट्रॉपी आणि हायपरप्लासिया कशासाठी होणार आहे? फॉर देयर इज अ लेबर, जो काही लेबर होणार आहे आणि चाइल्ड बर्थ आहे, या चाइल्ड बर्थला फॅसिलिटेट करण्यासाठी काय होणार आहे? त्याच्यामध्ये हायपरट्रॉपी अँड हायपरप्लासिया होणार आहे. त्याच्यानंतर या जे काही मसल्स आहे, या मसल्समध्ये हायपरट्रॉपी हायपरप्लासिया होतो, पण जसं जसं जो काही फिटस आहे, हा फिटस काय होणार आहे? ग्रो होणार आहे. त्याच्यानंतर जे काही मसल्स आहे, या मसल्समध्ये काय बघायला भेटते? आपल्याला स्ट्रेचिंग बघायला भेटते. आणि ड्यू टू दॅट स्ट्रेचिंग जो काही युट्रस आहे, या युट्रसमध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्शन बघायला भेटतं. आणि दॅट्स कॉन्ट्रॅक्शन कॉल्ड ॲज अ ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन. ब्रॅक्स्टोन हिग्स कॉन्ट्रॅक्शन. आता हे ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन काय आहे? तर हे जे काही ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आहे, या कॉन्ट्रॅक्शन मध्ये नॉर्मली काय होतं का? ते इनफ्रिक्वेंट कॉन्ट्रॅक्शन. इनफ्रिक्वेंट म्हणजे त्याची जी काही फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी प्रॉपर नसणार आहे, म्हणजे कंटिन्युअसली नसणार आहे. दॅट्स मीन्स देर आर दी इनफ्रिक्वेंट देन इरेग्युलर. ते काय असणार आहे? इरेग्युलर असणार आहे. तर जो काही एपिसोड असणार आहे, हा एपिसोड प्रॉपर नसणार आहे, तो इरेग्युलर असणार आहे. कधी येणार आहे, कधी येणार नाही. देन याच्या सोबतच हे जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे, या कॉन्ट्रॅक्शन मध्ये जे काही सर्वायकल डायलेटेशन आणि इपॅसमेंट हे टोटली काय असणार आहे? अब्सेंट असणार आहे. म्हणजेच विदाउट सर्वायकल डायलेटेशन अँड इफॅसमेंट. जे काही इपॅसमेंट आणि जे काही डायलेटेशन आहे सर्व्हिसमध्ये, ते डायलेटेशन काय असणार आहे? अब्सेंट असणार आहे. त्यालाच आपण म्हणणार आहे ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन. हे काही ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आहे, हे टोटल टाइम पिरियड जो काही असणार आहे प्रेग्नन्सीचा, त्या टोटल टाइम पिरियडमध्ये ते काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. आणि ड्युरिंग द टाइम ऑफ जे काही लेबर आहे, या लेबरमध्ये काय होणार आहे? ट्रू लेबर पेन आणि ट्रू लेबर काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. आणि हे जे काही ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन असतात, हे कोणत्याही युट्रसच्या एका कॉर्नर पासून ते स्टार्ट होत नाही. ते कुठेही स्टार्ट होतात, कुठेही काय करतात? ते एंड होतात. त्याला आपण म्हणणार आहे ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन. हे जे काही ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आहे, हे कशासाठी इम्पॉर्टंट असतात? फॉर देयर इज अ मुवमेंट ऑफ फिटस. जे काही फिटस आहे याच्यामध्ये, या फिटसच्या मुवमेंटसाठी ते काय असणार आहे? इम्पॉर्टंट असणार आहे. जे काही एमनियोटिक फ्लुइड आहे, हे एमनियोटिक फ्लुइडचे जो काही फ्लो होतो त्याच्यामध्ये, त्या फ्लोसाठी काय असणार ते? इम्पॉर्टंट असणार आहे. देन जर आपण बघितलं तर हे ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन आपण बाय मॅन्युअली काय करू शकतो? असेस करू शकतो. म्हणजे बोथ हँड्सनी काय करू शकतो? एक्झामाइन करू शकतो किंवा ते फील करू शकतो. याच्यासोबतच जर हे काही ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन हे आपण स्टिम्युलेट पण करू शकतो बाय रबिंग देयर इज अ फंडस. जो काही फंडसचा पार्ट आहे, या फंडसच्या पार्टवर जर मसाज केली आणि जर तो रब केला, तर त्या कंडिशनला काय होणार आहे? जो काही ब्रॅक्स्टोन हिज कॉन्ट्रॅक्शन हा काय होणार आहे? डेव्हलप होणार आहे आणि स्टार्ट होणार आहे. हे सगळे काय झाले? युट्रसचे चेंजेस झाले. देन नेक्स्ट आहे देयर इज अ ओव्हरीज. जर आपण ओव्हरीजचा विचार केला तर ओव्हरीज मध्ये काय होणार आहे? ज्या काही ओव्हॅरियन पार्ट आहे, या ओव्हॅरियन पार्टमध्ये डेव्हलप होतो कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियम म्हणजे काय? का जो काही ओव्हुलेशन झाल्याच्या नंतर जो काही रिमेनिंग पार्ट होता, रेसिडियल पार्ट होता कशाचा? जो काही आपला ओवम आहे, या ओवमचा मॅच्युअर्ड फॉलिकल्स मधला तो पार्ट काय होतो? परत फ्यूज होतो. आणि आफ्टर दॅट फ्युजन जो काही पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे कॉर्पस ल्युटियम. या कॉर्पस ल्युटियमचं काय होतं? डेव्हलपमेंट होतं. म्हणजे देयर इज अ कॉर्पस ल्युटियम. हा कॉर्पस ल्युटियम काय करतो? हा कॉर्पस ल्युटियम सिक्रेट काय करतो? प्रोजेस्टेरॉन हार्मोन आणि इस्ट्रोजन जो काय हार्मोन, ह्या इस्ट्रोजन हार्मोनला काय करतो? कंट्रोल करण्याचं काम करतो. म्हणजे इट कंट्रोल्स अँड देयर इज अ सिक्रेट इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. त्याला काय करणार आहे? तो कंट्रोल करणार आहे आणि सिक्रेट करणार आहे प्रोजेस्टेरॉनला. आणि हा जो काही प्रोजेस्टेरॉन, हाच प्रोजेस्टेरॉन काय करतो? जो काही प्रेग्नन्सी, या प्रेग्नन्सीला प्रॉपरली होल्ड करून ठेवण्याचं काम करणार आहे. देन जर आपण या कॉर्पस ल्युटियमला मेजर केलं तर हा असणार अबाउट 8.5 सेंटीमीटर. त्याचं मेजरमेंट किती भेटतं आपल्याला? 8.5 सेंटीमीटर. आणि हा जो काही कॉर्पस ल्युटियम आहे, हा कॉर्पस ल्युटियम फंक्शन परफॉर्म करणार आहे ऍट द टाइम ऑफ जोपर्यंत जो काही प्लासंटा आहे, हे प्लासंटा फॉर्म होत आहे. म्हणजे प्लासंटल फॉर्मेशन पर्यंत तो काय करणार आहे? टोटल जे काही प्रेग्नन्सीचं फंक्शन असणार आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन फॉर्मेशनचं, ते काय करणार आहे? तो स्वतः परफॉर्म करणार आहे. देन ह्या ज्या काही ओव्हरीज आहे, या ओव्हरीज काय करतात? बाकीचे जे काही फंक्शन्स आहे, हे बाकीचे फंक्शन्स काय करणार आहे? परफॉर्म करणार आहे. आणि जे काही ओव्हुलेशन असणार आहे, हे ओव्हुलेशन किंवा जे काही मेन्स्ट्रुअल सायकल आहे, मेन्स्ट्रुअल सायकल काय करतात? ते स्टॉप करतात जोपर्यंत प्रेग्नन्सी होल्ड असणार आहे तोपर्यंत. आफ्टर देयर इज प्रेग्नन्सी कंप्लीट झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर ते काय करणार आहे? परत त्यांचं फंक्शन कॅरीड आउट करणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर हा जो काही युट्रस आहे, म्हणजे इथपर्यंत काय होतात? हे जे काही आपले चेंजेस आहे, हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे कंप्लीट होतात. याच्यासोबतच जो काही युट्रस आहे, त्या युट्रस जो काही एंडोमेट्रियल लेअर आहे, या एंडोमेट्रियल लेअर आपण जर काय म्हणतो? डेसिड्युआ. या डेसिड्युआमध्ये पण काय होणार आहे? चेंजेस होणार आहे. म्हणजे जे काही त्याचा थिकनेस असणार आहे, हा थिकनेस काय होतो? चेंज होतो. आता आपण या डेसिड्युआ एंडोमेट्रियल जी काही लाइनिंग आहे, त्या एंडोमेट्रियल लाइनिंगला आपण अनदर वर्ड मध्ये म्हणतो डेसिड्युआ. ज्या वेळेला इम्प्लांटेशन कंप्लीट होणार आहे त्यावेळेला, इम्प्लांटेशनच्या नंतर त्याला डेसिड्युआ म्हणल्यानंतर जो त्याचा काही थिकनेस आहे, हा थिकनेस काय होतो? पहिले इन्क्रीज होतो. म्हणजे प्रॉलिफरेशन होणार आहे फर्स्टली.
आणि या प्रॉलिफरेशन झाल्याच्या नंतर ज्या वेळेला फिटसची ग्रोथ होणार आहे, या फिटसच्या ग्रोथमध्ये हा जो काही थिकनेस, हा थिकनेस काय होतो, रिड्यूस होत चालतो. म्हणजेच जो काही डेसिड्यू आहे, या डेसिड्यूमध्ये परत काय पडतात, 3 पार्ट पडतात. त्या 3 पार्टमध्ये डेसिड्यू बॅसिलिस आपण त्याला म्हणतो, ज्या पार्टमध्ये डायरेक्ट डेसिड्यू इम्प्लांटेशन झालेलं आहे एंडोमेट्रियमच्या पार्टमध्ये, आणि तो जो पार्ट असणार आहे नियर अबाउट देर इज जो काही आपला मायोमेट्रियम आहे, त्या पार्टला आपण म्हणणार आहे डेसिड्यू बॅसिलिस. म्हणजे हा जर युट्रस असेल तर या युट्रसमध्ये जर ह्या ठिकाणी इम्प्लांटेशन झाले आणि हा पार्ट काय आहे, एंडोमेट्रियल लाइनिंगचा पार्ट आहे. या एंडोमेट्रियल लाइनिंग काय करणार आहे, तो ब्रेक करणार आहे आणि ब्रेक केल्याच्या नंतर काय होणार आहे, इम्प्लांट होणार आहे. आता इम्प्लांट झाल्याच्या नंतर हा जो पार्ट असणार आहे, या मायोमेट्रियमच्या जवळचा पार्ट, त्याला आपण म्हणणार आहे डेसिड्यू बॅसिलिस. त्याच्यानंतर हा जो काही इम्प्लांटेड पार्ट असणार आहे, ह्या इम्प्लांटेड पार्टच्या वरचं जे काही कव्हरिंग असणार आहे, जो काही त्या पार्टला कव्हर केलंय, दॅट्स कॉल्ड ॲज अ डेसिड्यू कॅप्सुलॅरिस. आणि जो काही अदर पार्ट असणार आहे, म्हणजे अनदर साइडचा जो काही हा पार्ट आहे, या पार्टला आपण म्हणणार आहे डेसिड्यू पॅराटालिस. असं काय असणार, त्याच्यामध्ये चेंजेस होत जाणार आहे. आणि हे जो काही एंडोमेट्रियम आहे, ह्या एंडोमेट्रियम मध्ये काय होणार आहे, टोटल जो काही फिटस आहे, या फिटसची होणार आहे ग्रोथ. सो इथं आपला जो काही रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, ह्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा काय झाला, पार्ट कव्हर झाला. याच्यानंतर जो काही नेक्स्ट ऑर्गन असणार आहे, त्या नेक्स्ट ऑर्गन मध्ये काय होतं, चेंजेस होतात. आणि तो काय असणार आहे, ॲक्सेसरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे ब्रीस्ट. म्हणजे जे काही मॅमरी ग्लँड्स आहे, या मॅमरी ग्लँड्स मध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. आता मॅमरी ग्लँड मध्ये जर आपण बघितलं तर मॅमरी ग्लँडचं जे काही फंक्शन आहे, ते फंक्शन काय असणार आहे, लॅक्टेशनचं फंक्शन असणार आहे. म्हणजे जे काही मिल्क आहे, ते मिल्क प्रोडक्शनचं फंक्शन असणार आहे. म्हणजे जे काही ब्रीस्ट आहे, या ब्रीस्ट मध्ये आपल्याला काय दिसतं, देयर इज अ proliferation and hypertrophy of ज्या काय त्याच्या डक्ट्स आहे, या डक्ट्स मध्ये काय होणार आहे, हायपरट्रॉफी होणार आहे, प्रॉलिफरेशन होणार आहे. आता जर आपण बघितलं तर मॅमरी ग्लँड काय, या मॉडिफाईड स्वीट ग्लँड्स आहे, आणि या मॉडिफाईड स्वीट ग्लँड काय करतात, सिक्रीट करतात त्या मिल्कला. आणि जे काही मिल्क सिक्रेशन आहे, त्यासाठी ज्या काही डक्ट्स आहे, या डक्ट्सचं काय होणार आहे, प्रॉलिफरेशन होणार आहे. आणि जो काही हायपरट्रॉफी आहे, त्याची जी काही साईज आहे, ती साईज काय होते, इन्क्रीज होते. आणि ड्यू टू देर इज अ इन्क्रीजिंग साईज, त्याला तिथं काय दिसणार आहे, जी काही मदर आहे, त्या मदरला फील होणार आहे टेंडरनेस, थोडासा टेंडरनेस दिसणार आहे. देन देर इज अ हेवीनेस असणार आहे, थोडीशी काय दिसणार आहे तिथे, स्वेलिंग. आणि जी काही ग्रोथ आहे मॅमरी ग्लँडची, ती ग्रोथ तिथे काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, जे काही प्रिपरेशन असतं, ते प्रिपरेशन तिथे काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. याच्यासोबत काय होणार आहे, जो काही मॅमरी ग्लँड्स आहे, या मॅमरी ग्लँड्समध्ये त्याचं सिक्रिशन्स काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. सिक्रिशन काय होतात, स्टार्ट होतात. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे, जे काही सिक्रिशन्स आहे, हे सिक्रिशन्स काय केलं जातं, थिक केलं जातात. म्हणजे जो काही कोलोस्ट्रोम आहे, हे कोलोस्ट्रोम मिल्क काय केलं जातं, सिक्रेट केलं जातं. आणि याच्यामध्येच काय असणार, हे काय ब्रीस्टमध्ये काय झाले, चेंजेस झाले. आता हे जे काही मॅमरी ग्लँड्स आहे, या मॅमरी ग्लँड्समध्ये काय होणार आहे, एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काय होणार आहे, टेंडरनेस मध्ये दिसणार आहे, ड्यू टू देर इज जो काही प्रॉलिफरेशन आहे, त्या प्रॉलिफरेशन त्याच्यासोबतच काय होणार आहे, जो काही ब्रीस्ट आहे, या ब्रीस्टमध्ये ब्लड सप्लाय पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे इन्क्रीजिंग देर इज ब्लड सप्लाय. ब्लड सप्लाय इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, जो काही अंडर दी स्किनचा जो काही एरिया असणार आहे, त्या एरियामध्ये काय होणार आहे, जे काही ब्लड वेजल्स आहे, या ब्लड वेजल्स आपल्याला डिटेक्ट होतात डायरेक्टली नेकेड आईजने, आपण त्या बघू शकतो. सो इथं काय झालं, हे जे काही चेंजेस आहे, फिजिओलॉजिकल चेंजेस इन अ प्रेग्नन्सी, हा टॉपिक काय आपला कंप्लीट झाला. फक्त रिप्रोडक्टिव्ह आणि जो काही मॅमरी ग्लँडचा पार्ट आहे, हा कव्हर झालेला आहे. बाकीचा जो काही अनदर पार्ट असणार आहे, हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे. सो थँक्स.